नमस्कार. आजच्या प्रॅक्टिसना मी असं बोलणारच नाही की तुम्हाला या प्रॅक्टिस आवडल्या तरच लाईक करा. तुम्ही आताच लाईक करून घेऊ शकता, कारण की इतक्या सोप्या प्रॅक्टिस आहेत आणि या प्रॅक्टिस केल्याने तुमची ब्रेस्ट साईज लटकलेली आहे ती कमी होणार आहे, शेपमध्ये येणार आहे. तुमचं पोट खूप जास्त हेवी झालंय, खूप जास्त मोठं मोठं दिसतंय, झाड आहे, फॅट चढलाय ते कमी होणार आहे, हाताचे दंड पण कमी होणार आहेत आणि मांड्यांचा फॅट पण कमी होणार आहे. इतक्या सोप्या प्रॅक्टिस आहेत, सहज तुम्ही कधीही केव्हाही कोणीही करू शकतो. तर चला लाईक करून घ्या आता व्हिडिओला. पहिली प्रॅक्टिस करण्यासाठी हाताची मुठ्ठी बनवायची, या पोझिशन मध्ये यायचं, पायामध्ये हलकंसं अंतर आणि ट्विस्ट करायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. दुसरी प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं and 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. दोन प्रॅक्टिस छान कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही कधीही केव्हाही करा बोलली, पण याची क्वांटिटी थोडीशी वाढवा, काउंटिंग थोडीशी तुम्हाला याची ॲटलीस्ट 60ची किंवा 80ची तरी करायची एका प्रॅक्टिसची. असे दोन दोन प्रॅक्टिस झाल्या पाहिजे एका व्हेरिएशनच्या. तिसरी प्रॅक्टिस आहे या पोझिशन मध्ये यायचं, सिंपल आहे, काहीच नाही, पायाला उचलायचं, हाताला टच करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ही एक प्रॅक्टिस झाली. आता पायाला या पोझिशन मध्ये ना पाय मागे न्यायचा, उजवा पाय किंवा डावा पाय, सुरुवात कोणत्याही पायापासून करा. या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी तुम्हाला हे बोलणार होते की बघा, प्रॅक्टिस आजकाल वर्कआउट, एक्सरसाइज, योगा हे प्रत्येक लेडीजला, प्रत्येक जेंट्सला माहिती असतं, पण जसं आम्हाला जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला आहे का? कारण की व्हेरिएशन वाईज तुम्ही सगळ्या गोष्टी करायच्या असतात. उठून काहीही करणं शरीरासाठी ते हानिकारक असतं, नुकसानदायक असतं. म्हणून योग्य व्हिडिओ बघा, योग्य प्रॅक्टिस करा. काही येतंय म्हणून काहीही करायचं नाही, शरीराला नुकसान करून घ्यायचं नाही. 2 दिवस सोपं वाटलं, तिसऱ्या दिवशी एखादा पाय उचलला, लचकले, कंबर भरली, अशा गोष्टी होतात आणि त्याच्याने खूप जास्त इश्यू होऊ शकतात आपल्या बॉडीसाठी. म्हणून येतंय म्हणून काहीही नाही, फक्त प्रॅक्टिस. हा, हे तर आम्हाला येतं, हे काय वेगळं दाखवते असं नसतं. आम्ही आता ही प्रॅक्टिस जरी तुम्हाला येते तर याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही तर आम्ही ह्याच प्रॅक्टिस तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ती झाली त्याच्यानंतर करणं, काय करायचं ते योग्य माहिती असायला पाहिजे आणि त्याच्याने चांगला रिझल्ट येतो, बॉडी छान होते आणि बॉडीला काही नुकसान होत नाही. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायचा. माझ्या चॅनलमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत, युट्यूबलाही तुम्ही सर्च करूनच बघायचं. मनाने काय करायला घेत जाऊ नका, उगाचच नुकसान होतं. आता तिसरी, ह्या छान प्रॅक्टिस झाल्या 4. आता पाचवी प्रॅक्टिस दाखवते, वापस या पोझिशन मध्ये. 1 2 3. आता इथे ही मी प्रॅक्टिस दाखवली, सर्वांना माहिती, पण इथे असं करून फायदा नाही ना, आपले अल्बोज एकमेकांना टच झाले पाहिजे, तेव्हा आपल्या ब्रेस्ट वरती प्रेशर येतं दोन्ही साईडून इथे, ठीक आहे, आणि मग चांगला फॅट लॉस होतो आणि बॉडी टोन पण होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. छान झालेल्या आहेत ह्या आपल्या 5 प्रॅक्टिस. आता बॉडीला हलका करून घ्यायचं, म्हणजे बॉडी पेन होणार नाही, त्याच्यासाठी असं सर्कल बनवून घ्यायचं. 1 2 3 4
5 रिवर्स 1 2 3 4 5 रिलॅक्स. आता छान छान प्रॅक्टिस केलेल्या आहेतच आपण, है की नाही, आणि आवडल्या पण आपल्याला, करायला पण सोप्या आहेत, मस्त केलेल्या पण आहेत. 15-20 मिनिटं केल्या, 5 मिनिटं केल्या, तुमच्या वेळेनुसार टाईमनुसार. आता खाण्यापिण्यावरती पण लक्ष द्यायचं. असं नाही की प्रॅक्टिस केलं म्हणजे बाहेरचं सगळं खाल्लं पिलं आणि मग रिझल्ट येतो, असं नसतं. तुम्हाला सगळ्याच गोष्टी पाळाव्या लागतील जर वजन कमी करायचं असेल तर. खूप जास्त फॅट चढलेलं आहे तर नॉर्मल आहात तुम्ही, फक्त तुम्हाला योगा एक्सरसाइज करायचे तर ठीक आहे, तुम्ही करू शकता. पण जास्त वजन असेल तर तुम्हाला डाएट घेणं, चांगलं पाणी पिणं, चांगली झोप घेणं, ह्या गोष्टी कराव्याच लागतील. नाहीतर तुमच्या बॉडीला पहिलेच तुमचा मेटाबॉलिझम स्लो झालेला आहे आणि तुम्ही फक्त या गोष्टी करता, एक्सरसाइज करता, बाकीचं काहीच करत नाही, मग रिझल्ट कसा येणार? मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी एक्सरसाइज, वर्कआउट असतं, योगा असतो, पण खाण्यापिण्यावरती कंट्रोल घेतल्यावरती तुमचा फॅट लॉस होतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि सगळ्या गोष्टी फॉलो करा, तेव्हाच रिझल्ट येईल. व्हिडिओ आवडला असेल तर आता लाईक केलेलंच आहे, तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.